नमस्कार, मी कल्पना. चला, नवीन एक व्हिडिओमध्ये तुमचे अगदीच मनापासून स्वागत करते. आज मी तुमच्या सोबत शेअर करणार आहे माझ्या कॅटला डिलिव्हरी होऊन किती दिवस झालेले आहे, तिचे बेबी किती दिवसाचे झालेले ते मी तुम्हाला सांगणार आहे. आणि ज्या दिवशी तिची डिलिव्हरी होती ना, तो दिवस कोणता होता ते पण सांगणार आहे. आज त्यांचा कितवा दिवस आहे ते पण मी सांगणार आहे. त्याच्यामुळे व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू बघायचा आहे, कुठे स्किप करायचा नाही. आणि व्हिडिओ जर आवडला तर लाईक पण करायचं आहे. आणि ज्यांना कॅट आवडते त्यांनी कमेंटमध्ये लिहायचं पण आहे की कॅटचे बेबी कसे आहे ते. आता त्याच्यानंतर बघा, मी तुम्हाला पहिले पण 1-2 व्हिडिओ त्यांचा टाकलेला आहे. त्यांना आणून 2.5 महिने झालेले माझ्याकडे. आणि त्याच्यानंतर तिने पिल्ल दिलेले आहे किंवा तिला बेबी झालेले, आणि ते कसे दिसतात ते पण सांगणार आहे. आणि ते किती वेळामध्ये तिनं पिल्ल दिले ते पण मी तुमच्यासोबत आज शेअर करते. चला, व्हिडिओला कंटिन्यू बघा. बघा कसे इथे बघा सगळेचे सगळे दूध प्यायला सुरुवात केलेली त्यांनी, आणि ती झोपलेली आहे बघू शकता. आता इथे बघा, हे बघा, हे काळं आहे ना, ते बघा कुठे आहे, वरती आहे. आणि सगळ्यात जास्त हेल्दी आहे ना काळं आहे. हे बघा पूर्ण खाली बघा दाबून गेलेलं आहे बघू शकता. अजून काही ना भेटलंय दूध प्यायला, आणि काही ना अजून दूध प्यायला भेटलंच नाहीये बघा. आणि ती मस्त झोपलेली आहे. हे बघा त्यांची गंमत बघा. हे बघा खाली एकमेकावरती असे चढून बसतात. अजून त्यांनी डोळे काही उघडलेले नाहीये. हे बघा तिची तीच घेऊन आली आहे तोंडामध्ये. इकडे खाली कपडा टाकून दिला आणि त्याच्यावरती मग ती झोपली. हे बघा कुठे चाललंय, अजून त्यांना दिसत नाहीये, म्हणजे डोळे त्यांचे बंदच आहे. हे बघा हे सगळ्यात छोटे बघा ते कसं पडलं. हे बघा बघा त्यांची मस्ती, उलटे पालटे होतात ते. आणि इथे बघा याचं पिणं बघा, बघा कसं पिता येते. हे बघा सोडत नाही बघा. आता इकडे बघा हे दुसरं निघालं, हे इकडे आलंय. शांत आहे ती, काही करत नाही. बघा ही कशी उलटे पालटे पडतात. याचं चालू आहे दूध प्यायचं काम, याला भेटलेलं आहे. आता हे बघा, हे बघा हे पण असं उलट पडलंय. आता सगळ्यांना बघा भेटलंय दूध प्यायला. आता असेच ते पित राहतील, जोपर्यंत ती उठून बाजूला होत नाही तोपर्यंत ते असेच राहतील. आणि तिथंच झोपून जाता मग तिच्याजवळ. हे बघा हे बघा कसं दाबलंय खाली. हे बघा आता त्यांना जोपर्यंत भेटत नाही दूध प्यायला ना, ते असेच करत राहतात. इकडे तिकडे माना टाकता, हात टाकता बघा. चला, अशी आहे आमची माऊची छोटे छोटे बेबी बघू शकता. सगळ्यांना आता भेटलंय दूध प्यायला आणि दूध पिऊ राहिली, आणि ती झोपली आता शांत. बघू शकता इथे बघा बॉक्स मध्ये बघा
छान असे झोपतात ते, इकडे तिकडे जाती नाही ते, म्हणून मी बॉक्समध्येच ठेवते अजून त्यांना. आता अजून त्यांनी ना डोळे उघडलेले नाहीये. हे बघा. चला आता मी तुम्हाला सांगते. सगळ्यात पहिले ना हे बघा, हा आहे ना याचा पहिले जन्म झालेला आहे, बघू शकता. हे बघा, हे बघा किती छान आहे, बघू शकता. आणि व्हाईट कलरचा पहिल्यांदा तिने बेबी दिलेला होता. हे बघा 5:30 वाजता दिला होता. हे बघा अजूनही ना डोळे उघडलेले नाहीये त्यांनी. सुंदर आहे. हे बघा. त्याच्यानंतर आहे ना दुसऱ्यांदा आहे ना हा ब्लॅक कलरचा आहे ना, त्याला जन्म दिलेला आहे तिने, म्हणजे अगदी 5 ते 7 मिनिटांमध्ये. हे बघा, कारण काय ना तिने पहिल्यांदाच ब्लॅक कलरचा दिलेला आहे. याच्या पहिले पण तिला आहे ना 2दा पिल्लं झालेले, पण मग तिने ब्लॅक नव्हता दिलेला. माझ्याकडे आल्यानंतर आहे ना तिने पहिल्यांदा ब्लॅक दिलेला आहे, बघू शकता. सुंदर आहे. अजून हे बघा डोळे त्यांनी उघडलेले नाही. आणि हे पिल्लू आहे ना हेल्दी आहे, छान आहे, याची तब्येत छान आहे. हे बघा खूप मोठं आहे, बघू शकता. हे बघा डोळे बंद आहे अजून त्यांचे. आणि किती दिवसांनी डोळे उघडतील ते पण मी तुमच्यासोबत शेअर करते. हे बघा. चला त्याच्यानंतर तिसऱ्यांदा आहे ना बघा, तिने ना 5:30ला एक दिलं आणि अगदी 5 ते 10 मिनिटांमध्ये तिनं दुसरं दिलं हे ब्लॅक कलरचं. आणि तिसऱ्याला लय वेळ लावला होता, कारण का ती खूपच थकून गेली ती. तिसऱ्यांदा तिने आहे ना हे दिलं. हे पण आहे ना डायरेक्ट असं 7:45 वाजता वगैरे किंवा 8ला दिलं होतं. डायरेक्ट तिने 1-2 तासाचा गॅप घेतला होता, कारण का ती छोटी खूप थकून गेली ती. हे बघा. आता हे तिसऱ्यांदा दिलं. हे पण छान आहे, हेल्दी आहे, बघू शकता. आता याच्या डोक्याला आहे ना इथे आहे ना हे बघा, हे ब्लॅक कलरचं इथे आहे, बघू शकता. हे बघा किती सुंदर दिसत आहे, क्यूट आहे, बघू शकता. आणि त्याच्यानंतर चौथ्यांदा आहे ना हे बघा, आता हे पहिलं दिलं आणि चौथ्यांदा मग हे दिलं, तर ते पण अगदी 5-10 मिनिटांमध्ये लगेच दिलं. हे बघा. आणि त्यांची मम्मी पण शांत आहे. थोडंसं जेव्हा तिला पिल्लं झाले ना तेव्हाच ती थोडीशी अशी गुरगुर करत होती झाल्यानंतर. हे बघा. आता त्यांना ना याच्यातच ठेवते मी, कारण ते थोडे थोडे फिरायला लागलेले आहे त्याच्यामुळे. हे बघा. आता असे ते एकमेकावरती बसतात, चढतात, पडतात. खाली ना याच्यामध्ये कपडे टाकलेले नरम असे आणि त्याच्यामध्ये ठेवलेले. आता तिला दूध पाजायचं असतं तेव्हा ती ना खाली काढून घेते, अशी मान पकडून आणते आणि दूध पाजायला खाली घेते ती एकाला, मग अशी करते. अशी आहे माझी कॅटची बेबी. हे बघा. आता ते मस्त झोपतील. आणि आता तुम्हाला सांगते की ज्या वेळेस ती डिलेवरी झाली ना तर तो दिवस होता सोमवार, आणि त्या दिवशी स्वामी समर्थांचं म्हणजे प्रगट दिन होता. त्या दिवशी खूप छान दिवस होता. त्या दिवशी त्यांचा जन्म झालेला आहे तो. आणि आजचा दिवस आहे 6वा. आज 6 दिवस झालेले आहे माझ्या कॅटच्या बेबीला. हे बघा. सुंदर आहे दिसायला पण. आणि 3 व्हाईट आहे आणि 1 ब्लॅक आहे, ह्या पद्धतीने. आता त्यांचे डोळे कधी उघडणार आहे ते मी तुमच्यासोबत शेअर करेल. चला, व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब पण करा. व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल मनापासून तुमचे खूप खूप धन्यवाद.